सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने धुळ्यात आज धडक जेल भरो आंदोलन करण्यात आले। कोरोना काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना 2018 पासून मानधनात कोणतीही वाढ न मिळाल्याने त्यांच्यात तीव्र असंतोष आहे। अनेक वर्षे तुटपुंजा मानधनावर राबविणाऱ्या या महिलांना तात्काळ शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन सेवेत सामावून घ्यावे, त्यांना किमान वेतन, पेन्शन व ग्रॅज्युइटी लागू करावी, तसेच सेवानिवृत्तीचे वय 65 वर्ष करावीत अशी आक्रमक मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे। याशिवाय अनेक आशा सेविकांचे शिक्षण कमी असल्याने त्यांच्यावर ऑनलाईन कामाची सक्ती करू नये आणि त्यांचे मानधन दर महिन्याच्या 5 तारखेच्या आत विनाविलंब बँक खात्यात जमा व्हावे, या त्यांच्या दैनंदिन समस्यांवर विशेष भर देत केंद्र सरकारच्या कामावर आणि शेतकरी विरोधी धोरणांचाही या देशव्यापी आंदोलनाच्या निमित्ताने धुळ्यात कडक शब्दात निषेध नोंदवण्यात आला आहे। ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसने देशव्यापी आणि महाराष्ट्र राज्यभर जेल भरो आंदोलनाचे हाक दिले आहे। या आंदोलनाच्या अनुषंगाने आम्ही आटक संलग्न धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने आम्ही आज आमच्या आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जेल भरो आंदोलन करीत आहोत। मागण्या अशा आहेत, 2018 पासून केंद्र शासनाने आशा व गटप्रवर्तक यांना मानधन मोबदल्यात वाढ केली नाही। ती मानधन त्वरित अदा करावी आणि वाढ करण्यात यावी। तसेच आशा व गटप्रवर्तक यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्ष करावे, सेवानिवृत्ती भत्ता देण्यात यावा, तसेच पेन्शन देण्यात यावी व इतर मागण्या घेऊन आम्ही आज रोजी जेल भरो आंदोलन करीत आहोत। शासनाकडे निवेदन देण्यासाठी आलेले मागण्या मांडण्यासाठी आमचे जे आशा गटप्रवर्तक जे आम्ही 2009 पासून लागलेले आहेत, त्याच्यानंतर 2017 पर्यंत आम्हाला शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्याची ऑर्डर दिली आणि त्याच्यानंतर आम्हाला 2017 पासून वगळण्यात आलेला आहे। शासनाने आमच्यावर अन्याय केलेला आहे। शासनाला आमची एकच विनंती आहे की आम्ही तळागाळात आम्ही पण आशाकडनं कामं करून घेतो आणि त्याच्यासाठी आम्हाला खूप फिरावं लागतं आणि प्रत्येक कार्यक्रम आम्ही त्यांच्याकडनं सक्सेस करून घेतो। तरी पण बाकीच्या लोकांना त्यांनी कंत्राटी कर्मचारी म्हणून 10 वर्षाचा मंजूर केला आणि आमचा जो 10 वर्षाचं जे हे होतं त्याच्यात आम्हाला वगळण्यात आलं आहे। शासनाने आम्हाला समायोजन करून घ्यावं ही विनंती आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।